वगैरे वोट चोरीच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा जो आहे तो आज निघतोय, तर दुसरीकडे भाजपकडून गिरगाव चौपाटी या ठिकाणी मूक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। वेगवेगळे पोस्टर जे आहेत ते भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले आपल्याला दिसून येत आहेत। ईव्हीएम हॅप होते तर लोकसभेमध्ये 30 जागा कशा आल्या असा प्रश्न जो आहे तो भाजपकडून विचारला जातोय। लोकसभा निवडणुकीत मतदार यादी बरोबर होती, पण विधानसभेत तीच यादी खराब कशी झाली आणि असे प्रश्न जे आहेत ते भाजपच्या वतीने या ठिकाणी विचारले जाताना पाहायला मिळत आहेत। माजी आमदार अतुल शहा आपल्या सोबत आहेत, त्यांना एक प्रश्न जे आहे तो आपण विचारूया। अतुल सर, तुम्ही प्रश्न विचारताय महाविकास आघाडीला, हातात एक पोस्टर आहे, काय नेमका प्रश्न विचारताय? नाही, प्रश्न एकतर सर्वात पहिलं सगळीकडे सत्याचा मोर्चा, काय सत्य? असत्याचा मोर्चा आहे तो। लोकसभेमध्ये निवडून आलं त्यावेळी काय वाटलं नाही, आता वोट चोरी आणि ह्या दोघांना काही आता उरलं नाहीये। एक झालेले सगळे संपलेले लोक बाहेर आहेत आणि म्हणून त्याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही काही बोलत नाही, आम्ही गप्पा राहतो। मुक्त मोर्चा आहे म्हणून त्या लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आपले हेच होणार आहे आपलं हाल, म्हणून आज आम्ही सर्व त्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे खूप चांगलं काम करत आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीला वोट चोरी पप्पू होऊ नका, पप्पू होऊ नका असे अतुल शाह म्हणतात। योगेश सागर आमदार भाजपचे आहेत, त्यांना एक प्रश्न विचारूया। सर, महाविकास आघाडीचे नेते किंवा मनसे असेल त्यांचा असा प्रश्न आहे की आम्ही जी वोट चोरी होते ते निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो, आम्ही भाजप का अंगावरती लावून घेते किंवा भाजप का आंदोलन? निवडणूक आयोगाला तुम्ही विचारतायत, निवडणूक आयोगाला आपण लोकसभेच्या निवडणूक नंतर का नाही विचारलं? जेव्हा इंडिया आघाडीच्या फेक नरेटिव्हच्या आधारावर जास्त सीटा निवडून आल्या तेव्हा का नाही विचारलं? आणि मनसेच्या नेत्यांना मला विचारायचं आहे की आपली आता भुईसपाट परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रभरात, पुण्यात असो, मुंबईत असो, ठाण्यात असो, आपण भुईसपाट नाशिकमध्ये झाले। आपल्याला निवडणूक आयोगाला प्रश्न तुमची लोक सोडून गेली, जी लोकांनी निवडून दिली होती तुमच्या भरोश्यावर ती तुम्हाला सोडून गेली, त्याचा प्रश्न तुम्ही लोकांना उत्तर देत नाही, तुमच्या प्रतिनिधींना भेटत नाही। 2-2 वर्ष 3-3 वर्ष मागच्या टर्मला जेव्हा 14 आमदार निवडून आले 2009ला, तेव्हा 5 वर्ष आमदारांना तुम्ही भेटले नाही, तेव्हा तुम्ही भुईसपाट झाले, तेव्हा तुम्हाला लोकांनी प्रश्न विचारले त्याचे तुम्ही उत्तर दिले नाही। म्हणजे हा प्रश्न नाही आहे की निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाचे भाजप का उत्तर देतात, त्यांचा आक्षेप इनडायरेक्टली मत चोरीच्या नावाने आमच्यावर आहेत, म्हणून आम्ही हे प्रश्नाचा उत्तर देत नाही आहोत, लोकांना आम्ही केवळ माहिती देत आहोत। काँग्रेसचे पोस्टर जे आहेत ते या मोर्चामध्ये दिसत नाहीयेत, काँग्रेस थोडीशी बाजूला राहते, कारण असं समोर येते की मनसे सोबत आल्यामुळे काँग्रेस बाजूला जाते, नेमकं काय तुमचं काय मत आहे? असं आहे, आता मनसेच्या राज ठाकरे साहेबांनी स्वतःचे विचार बदलले असतील तर मला माहीत नाही आहे, पण राजसाहेबांचा एक व्हिडिओ मी पाहिला होता की उबाटाचा जर महापौर बसला तर खान हा मुंबईचा महापौर होईल। आता खानची मोनोपोली आतापर्यंत काँग्रेसकडे होती, आता ह्या खान लोकांची मोनोपोली उबाटाने घेतली आहे आणि राजसाहेबांनी त्यांना समर्थन केलं आहे, त्यामुळे कदाचित काँग्रेसला पोटात गोळा उठला असेल की आमचे मतदार आता हे घेऊन चाललेत म्हणून ते लांब राहत असतील। बरोबर आहे, काँग्रेसच्या पोटात गोळा आला असेल असं योगेश सागर म्हणतात। आपण पाहू शकतो सगळेच कार्यकर्ते जे आहेत त्या हातामध्ये हे सगळे वेगवेगळे पोस्टर जे आहेत ते घेऊन उभे असले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तेलंगणा असेल किंवा कर्नाटकमध्ये तुम्ही कसे जिंकलात, तेव्हा ईव्हीएम जे आहे ते खोटी नव्हती का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येतोय। आपण जर पाहिलं तर माध्यम प्रमुख नवनाथ वन आपल्यासोबत आहेत। नवनाथजी, ज्या पद्धतीनं राज ठाकरे या संपूर्ण मोर्चाला प्रमोट करतायत असं चित्र पाहायला मिळतंय, काय झालंय? महाविकास आघाडी पूर्ण फ्लॉप झाली आहे, त्यामुळे प्रमोशनसाठी एक नवा बेडू यांनी आणलेला आहे आणि पाहुणे कलाकार म्हणून राज ठाकरे महाविकास आघाडीच्या मंचावर येताना दिसते, तर महाराष्ट्राची जनता यांना फ्लॉप करणार आहे। देवाभाऊ हेच महाराष्ट्राचे हिरो आहेत आणि मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देण्याचे काम देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीला जनतेनं केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जनता जनार्दनाचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे राज ठाकरे एकत्र आले काय, उद्धवजी ठाकरे एकत्र आले का, काहीही परिणाम होणार नाही। जनतेच्या प्रश्नासाठी उद्धवजी ठाकरेंनी एक तरी मोर्चा काढला का? 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयात जाणारे उद्धवजी ठाकरे आज पायी फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढतायत, परंतु फॅशन स्ट्रीटवरून निघणारा हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता करेल
हे काय म्हणतात की मतदानाची चोरी झाली. मतदानाची चोरी झाली तर तुमचे 48 पैकी 30 खासदार लोकसभेला कसे निवडून आले याचं उत्तर आधी द्यावं. जर का ईव्हीएम वर शंका असेल तर झारखंडमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये कशा पद्धतीने जिंकून आल्या याबद्दल त्यांनी सांगावं. जर का कर्नाटकमध्ये तुम्ही जिंकू शकता त्यावेळेला सगळं काही आलबेल होतं, बरोबर होतं, आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी जिंकली की तुम्हाला प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं मतचोरीचा प्रश्न उपस्थित करायचा असेल, वोटिंग मशीनचा चिन्ह उपस्थित करायचा असेल तर आपल्या 30 खासदारांचा राजीनामा उद्धवजी ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेसने घेतला पाहिजे आणि मग शुभ्र मनानं या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे. अन्यथा ही नौटंकी आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल. युवा मोर्चाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. तुम्ही आदित्य ठाकरेंचा एक मुद्दा उपस्थित केला होता, नेमकं काय तो मुद्दा आहे? कारण त्यांनी वरळीमध्ये सुद्धा मतचोरी झाली किंवा अधिक मत आहेत. बिल्कुल, ये जो फैशन स्ट्रीट पे हो रहा है, जो आदित्य ठाकरे कर रहे हैं, ये फैशन शो कर रहे हैं, खुद का मजाक बना के ले रहे हैं. ये सत्य का मोर्चा नहीं, असत्य का मोर्चा है. आदित्य ठाकरे खुद वर्ली के एक घर के 28 वोट निकालकर दिखा रहे हैं कि ये एक घर में 28 वोट कैसे है. आप खुद वहां स्वयं चुनाव लड़े, तभी आप चुनाव लड़े तो उनके वोट मांग के आपको भी उनके मत मिले रहेंगे. अगर आपका कुछ विरोध आक्षेप है तो पहले आपको रिजाइन करना चाहिए एक आमदार के नाते, और फिर आपको ये सवाल उठाना चाहिए. 6 महीना ये इंडिया आघाड़ी, महाविकास आघाड़ी सो रही थी. लोकसभा में इनके 30 से ज्यादा सीट आए, तभी इनको अच्छा लग रहा था इलेक्शन कमीशन. आज महाराष्ट्र में जब देवाभाऊ को महाराष्ट्र की जनता ने उनको जिता के लाया है तो कहीं ना कहीं इनके पेट में दर्द हो रहा है और वो सामने दिख रहा है एक फैशन शो के माध्यम से. आज आप फॅशन स्ट्रीट में देख सकते हो. फॅशन शो कुठेतरी महाविकास आघाडी किंवा मनसे करते असं प्रतिक्रिया जी आहे ते भाजपचे नेते देताना पाहायला मिळतात. प्रत्येक भाजप कार्यकर्त्याच्या हातामध्ये वेगवेगळे पोस्टर्स आहेत आणि प्रश्न जे आहे ते साहजिकच महाविकास आघाडी असेल किंवा मनसेला विचारले जात आहेत. ईव्हीएम हॅक होतं तेव्हा तेलंगणात तुम्ही कसे जिंकता असं प्रश्न जो आहे तो विचारला जातोय आणि मतचोरीबद्दल वारंवार तुम्ही म्हणता. मग लोकसभेत तुम्हाला इतक्या जागा आल्या तेव्हा हा प्रश्न का विचारला गेला नाही असा एक प्रश्न जो आहे तो या ठिकाणी भाजपच्या वतीनं महाविकास आघाडीला विचारला जातोय. हे मूक आंदोलन जे आहे ते भाजपचं सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हळूहळू सगळे मोठे नेते सुद्धा या ठिकाणी दाखल होतील. आपण जर पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. अमित साटम जे मुंबईचे अध्यक्ष ते सुद्धा या ठिकाणी येतील थोड्या वेळात. आणि हे सध्या भाजपच्या वतीनं हे मूक आंदोलन जे आहे ते गिरगाव चौपाटी या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. बंद झाली मतचोरी असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी महाविकास आघाडी उपस्थित करते. त्याला प्रतिउत्तर जे आहे ते बंद झाली मतचोरी म्हणून ओरडती वोटचोरी असे प्रश्न जो आहे तो भाजपच्या वतीनं या ठिकाणी विचारला जातोय. आणि हे पोस्टर्स हाती घेऊन भाजपकडून मूक आंदोलन जे आहे ते केलं जातंय आणि प्रतिउत्तर जे आहे ते महाविकास आघाडी किंवा मनसेच्या मोर्चाला अशा पद्धतीनं भाजपकडून दिलं जात आहे. कॅमेरामॅन नागनाथ सोबत विनायक दावडू, TV9 मराठी, मुंबई.